मॉम मॉम बॉम्ब फोडणार होतीस ना, मग फोडलास का नाही, सांगितलंस का नाही त्या मीराला? अरे असं कसं सरळ सरळ करणार आणि सांगणार तिला? मी तिला अट घातली आहे. ती अट तिने मान्य केली ना की मग मी तिला सांगणार, मग ब्लास्ट होईल. मॉम, त्या मीराने अट मान्यच केली नाही तर? शुभ बोलणाऱ्या तर म्हणे मांडवाला आग लागली. हा? काही नाही पावलाट. अरे मीरा, ये ये ये. तुझीच वाट बघत होते मी. मग काय मान्य आहे तुला माझी अट? आत्या, मी तुमची कोणतीही अट मान्य करणार नाहीये. तरी तुम्हाला सांगायचं असेल तर सांगा. नाही नाही, असं कसं सांगणार? हरकत नाही, जाते मी. मीरा मीरा मीरा, कमॉन यार कमॉन. एवढं मोठं सिक्रेट समजणार आहे तुला? आमची छोटी अट तर मान्य करूच शकतेस तू. तुम्ही मला कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तरी तुझ्या सासूबद्दल आहे सिक्रेट. तरी सुद्धा तुम्हाला सांगायचे की नाही हे तुम्ही ठरवा. येते मी. मीरा मीरा सांग. नाही नाही, असं कसं सांगणार Come मी? on. तिने अट मान्य केली नाही तरी फायदा आपलाच आहे. ठीक आहे मीरा, ऐक. हे सगळं मला मायाने सांगितलंय. मायाने अंबिकाचा खून केला होता, पण ते करायला तिला मंजिरीने सांगितलं होतं. खरंच हे खरं आहे. आणि हे असंच मला मायाने सांगितलंय. आणि तुला जर असं वाटत असेल की मी खोटं बोलते तर माझ्याकडे जे काही आहे ते मी हरायला तयार आहे. ही मंजिरी वाटते तितकी साधी सरळ नाहीये. महा पोचलेली बाई आहे ती. तुम्हाला हे नक्की मायानेच सांगितलं ना? हो सर, बायको आहे माझी, तिनेच सांगितलंय. ठीक आहे, पण हे सगळं तुम्ही मलाच का सांगताय? हेतू साधा सरळ आणि निर्मळ आहे. तुझी मदत व्हावी आणि तुझ्या करवी आमची. बोल, तयार आहेस मदत करायला? नर्मदा आत्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवू की नको? या सगळ्या मागचा तिचा स्वार्थ तर तिने अगदी उघड उघड सांगितलाय. मंजिरी विरुद्ध कट कारस्थान करण्यासाठी तिला माझी मदत हवी आहे. पण मला मुद्दाम भडकवण्याचा प्रयत्न असू शकतो का? या सगळ्यात अडकले तर बाबांना कधी आणि कसं शोधणार? आणि मला आजीला भेटायचंय तर ती सुद्धा भेटत नाहीये. प्रत्येक वेळी मी आठवण काढली की ती लगेच भेटायला येते, पण मग यावेळी का आली नाही? माया, कुठे निघून गेलीस ग तू? ये ना परत प्लीज, हीच परत ये. माया डार्लिंग ये. अरे आजी, हे तरी काय झालंय तुझं? वगैरे सांभाळ रे, सांभाळ स्वतःला. तुला काय वेड लागलाय का रे? एवढा काय प्रेमात आहेस तिच्या? तर माझा हनीमून सुद्धा झाला नाही.
तुमच्यामुळे. त्यात लग्न झाल्याचा टॅग लागलाय तो वेगळा. अच्छा, याचं दुःख जास्त आहे तुला. नाही 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 डॅड, नाही. माझी माया परत येत नाही त्याचं दुःख आहे मला. अरे बायको परत येत नाही याचं दुःख काय करतोयस? सुख असतं त्यात, सुख. सुख आहे हा? मी आता हे घर सोडून गेले ना तर काय होईल तुमचं? कठीण जाईल इथे जगणं सुद्धा. रस्त्यावर यायला लागेल, भीक मागून खायला लागेल. त्याचं काय? ना आता काय करतोय वेगळं? कशाला? पण मी आहे ना. काय करावं लागतं तुम्हाला? तुम्हाला जर आपापसात भांडायचं असेल ना तर बाहेर जा. हा बघ, आपल्यालाच आपल्या खोलीतून बाहेर काढतोय. आणि थांबायचं असेल तर मायाला कसं शोधता येईल ना ते सांगा मला. हे बघा चित, ती जर स्वतःहून गेली असेल ना तर तिला शोधणं कठीण आहे. ती सापडणार नाही. नाही. ऐकून घे, पुढचं ऐकून घे. आणि जर ती गायब झाली असेल तर तिला कुणी गायब केलंय, म्हणजे मंजिरीनी का मीरानी, हे आपल्याला शोधून काढावं लागेल. आणि हे शोधलं ना की माया आपल्याला आपोआप सापडेल. कळलं? सापडेल. सापडेल. मीरा, मीरा, खरं खरं सांग, मायाला काय केलंस तू? अजितनी नुसता संशय व्यक्त केला तर तुझ्या नवऱ्याने थोबाडीत मारली त्याच्या. हे बघ, तुझ्या नवऱ्याला माहिती नाहीये पण मला चांगलंच माहितीये. माझ्या समोर साळसूतपणाचा आव आणू नकोस. तू किती पोचलेली आहेस ना हे माहितीये मला. जी मुलगी मंजिरीशी भिडू शकते ती किती पोचलेली असेल ना याची कल्पना आहे मला. हे बघ मीरा, आपल्यात वैर नाहीये, मग का वागतेस तू असं? मंजिरीने अंबिकाचा खून करायला लावला होता, एवढी मोठी बातमी तुला दिली ना मी, मग त्या बदल्यात मला नको काही मिळाला? हा नाही, तू चल आधी सांग मला की माया कुठे आहे. काही बरळतीये ही बाई. मीरा, हिच्यावर अजिबात विश्वास ठेवू नको. खोटारडी आहे ही. आईना उगाचच बदनाम करतीये. हे बघ मीरा, जोपर्यंत तू मला सांगत नाहीस ना तोपर्यंत मी तुझी पाठ सोडणार नाही. अगं एक गोष्ट लक्षात घे ना, त्या मंजिरी विरोधात आपली एक टीम होऊ शकते. हिच्यावर विश्वास ठेवून हिला काही सांगायची गरज नाहीये. बस झालं. माहितीये मला हे सगळं. सतत तेच तेच बोलू नकोस.